हॅलो मम्मा, तुला आवाज येतोय का? हॅलो हॅलो, हा बच्चा बोल ना, काय नुसतं हॅलो हॅलो करतेयस? आणि काय ग, रत्नमालाच्या फोनवरून का कॉल केलायस मला? ते सगळं जाऊ दे. मम्मा, अगं ना आम्ही आज जेवणाचा बेत केलाय, तर तू जेवायलाच ये. हा मी तिथे येऊन काय करू? हा हा हा, तू ये. हा हा, तुला नंतर सांगते काय करायचे ते. आता आता वेळ नाहीये माझ्याकडे, मला एक फोन करायचा दुसरा. हा चल ये तू. अजून एक फोन? कुणाला? कुणाला ते कळेल नंतर तुला. हा हॅलो मम्मा, आवाजच येत नाहीये ग तुझा. कुठे आहेस तू? हॅलो. क्या हाका मारल्या मी या मुलीला, अजिबात उठायचं नाव घेत नाही. सणवार काही बघणार नाही, झोपून राहिली. काऊ, काय झालं तुला सकाळी सकाळी? तुला नसेल झोपायचं, नको ना झोपू. दुसऱ्यांची झोपमोड करू नको, झोपू दे बरं मला. काय चाललंय ग तुझं? हा, आज सण आहे मला माहितीये, मग उशिरापर्यंत झोपायला काय प्रॉब्लेम आहे? तूही झोप ना. वेडी आहेस का वैदेही? जरा कॅलेंडर बघत जा. सणवार वगैरे काही बघशील की नाही? सण हे साजरे करण्यासाठी असतात आणि सणांमुळे की नाही आपण आपल्या संस्कृतीच्या मुळांशी पुन्हा एकदा नव्याने जोडले जातो. म्हणे झोपून राहा, याला काय अर्थ आहे? काऊ, पण सण कोणता आहे? रक्षाबंधन. ना तुला भाऊ आहे ना मला, मग काय प्रॉब्लेम आहे? हो, पण फक्त रक्षाबंधन आहे का? नारळी पौर्णिमा सुद्धा आहे की नाही? नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ वाहिला जातो. नारळ वाहून समुद्राची पूजा करतात वैदेही. पावसाळ्यापूर्वी कोळी बांधवांनी होड्या समुद्रकिनारी लावलेल्या असतात ना, त्या ते पुन्हा एकदा समुद्रात सोडतात. मासेमारीला नव्याने सुरुवात होते. श्रावण महिना म्हणजे चैतन्य असतं ग, नवीन सुरुवात असते. आणि म्हणे झोपून राहा. आता उठलीस ना, पटकन आवर जा. जा. काऊ, मी पण ना गुहागरलाच राहिलेली आहे, कळलं ना? त्यामुळे तू नको मला सांगू. मला सगळं माहितीये, कोण होड्या सोडतं आणि कोण काय करतं. मला नको शिकवू ग. झोपू दे ना ग मला. वैदेही नाही, आधी आवर जा. उठली असती. जा जा, अजिबात झोपून राहायचं नाहीये. जा आवर जा. तू पण ना. जा म्हटलंय मी वैदेही. रत्नमाला मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो, सानिया बोलतीये. ऍक्च्युली काकींनी मला फोन करायला सांगितलं होता. ते काय ना, आज नारळी पौर्णिमा आहे ना, म्हणून काकींनी जरा बेत करायचं ठरवलं होतं. तर तुला आणि वैदेहीला काकींनी घरी जेवायला बोलवलंय. ऍक्च्युली खरं तर काकीच फोन करणार होत्या, पण त्या जरा बिझी आहेत ना, म्हणून त्यांनी मला सांगितलं की तू कावेरीला फोन करून सांग की मी तिला घरी जेवायला बोलवलंय. मग येशील ना तू नक्की? आय मीन वैदेहीला पण घेऊन ये. हा मॅडम बोलवत असतील तर येऊ आम्ही. ओके, ये लवकर, भेटूया. बाय. काय ग, कोणाचा फोन होता? रत्नमाला मॅडमनी आपल्याला त्यांच्या घरी जेवायला बोलावलंय. काय? रक्षाबंधनाच्या दिवशी? मी नाही येणार. मला जरा रिस्की वाटतंय, मी नाही येणार. गप्प बस ग वैदेही, यात काय रिस्की वाटतंय? जायचंय आपण गप्प. आता नखरे करू नकोस हा. तू जायचंय आपण. मी छान नारळी भात केलाय. जा जा जा, आवर जा. जा जा जा, आवर जा. जायचंय आपल्याला. जा वैदेही. पिऊ
किती वेळ तयार होतेस ये काय नशीब. गिफ्ट कुठे? अरे सांग ना काय गिफ्ट? अगं आधी आम्हाला ओवाळ तरी, नाहीतर काय. लगेच काय गिफ्ट. नाही तर काय. चल ये राजवरती बस. हा, राज बस चल. येस. अरे वा, छान तयारी झाली की. मम्मा आज घालावं लागते टोपी. हा बरोबर आहे. अंगठी फिरव. राज दिव्याला नमस्कार कर. आता दाख. चला गिफ्ट द्या. अरे देणार गिफ्ट देणार, सगळं मिळणार तुला. आधी त्याला तरी ओवाळ. लगेच आपला हात पुढे. ये बस रे आदित्य ये. चला सावकाश सावकाश बाबा बाळा. हे घे. बस हा. पिऊ घे आता त्याला ओवाळ. हा बघू. हा छान. मला पण भरव. अरे हो भरवतो ना. घे. दे राखी बाळा. आता गिफ्ट. अरे अरे मिळणार, थांब ना जरा. या आम्हा दोघांकडून हे एकच गिफ्ट. हा वाव, एवढं मोठं गिफ्ट. मग काय आहे यार? छोटं मोठं आम्ही काही देतच नाही. आता उघडून बघ ना, सरप्राईज आहे ना ते पियू. मोठा बॉक्स. वाव. हे काय? क्या बात आहे, माइंड ब्लोईंग. आणखीन एक सरप्राईज. क्या बात आहे. उघड 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 पटकन. काय आहे हे? अजून एक gift. बघ, वा. क्या बात आहे, क्या बघ, बात आहे, बघ, क्या बघ, बात आहे. बघ. अरे हा तर केकचा बॉक्स दिसतो. हो अरे केक असेल तर सांभाळून. अरे अरे अजून एक गिफ्ट. नक्की काय आत? आता ह्याच्यात असेल बघ. काही नाहीये. काहीच नाही. काय फालतूगिरी आहे आई? काहीच नाही यात. अरे हा? तुझा त्रास देतं का कोणी? ह्याला काय करते? अगं पियू. ओके ओके. चल. आणलंयस का काही?
आता देऊयात खरं गिफ्ट. आणलंय घ्या घ्या घ्या. चला. हे घे. टाका तिला. ठीक आहे गो. हे घे. आता हे तुझं हा. आणि हे माझं. हा हा हे घे. आहे आहे आहे. येस. आणि हे दोन दोन. हो मग लाडाची बहीण आहे माझी. माझ्याकडून तुला आहे ना, जड आहे ना आता. हा. दगडं भरली आहेत त्यात. ए, काय रे असं? बरं चल आता तू ये तिकडे ये बच्चू ये. सावकाश मामा. परत पाय घसरेल नाही तर. वाव, किती छान वाटतं ना. काय आमच्या सानियाला भाऊ नाही ना, त्यामुळे भावा बहिणींमधला हा बॉन्ड तिने कधी एक्सपिरियन्सच नाही केलाय. नमस्कार करतो. अरे सुखी राहा. सानिया ठेवते. काय रे गं? हॅलो. अरे तरी थँक्यू. अरे या 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 या. अरे कावेरी, अगं तू कशी काय आलीस? काकी ते मीच बोलवलंय त्यांना. मम्माला बोलावलं, म्हटलं त्यांनाही बोलवावं. सणाचा दिवस आहे, त्या दोघीच असतील ना घरात, म्हटलं जेवणाचं आमंत्रण द्यायला काय हरकत आहे नाही का. आणि सणाचा दिवस आहे तर त्या दोघीही आपल्या सोबत सेलिब्रेट करतील. आणि कावेरीचं काय, कावेरी आपल्या घरातलीच आहे नाही का. म्हणजे तुमची लाडकी आहे, तिला बोलवायला तुम्ही थोडी ना नाही म्हणणार आहात. म्हणून तुमचं नाव सांगून मीच तिला ये म्हटलं. नाही नाही, खरंच खरंच चांगलं केलंस तू. असंही मी विचारच करत होते तुम्हा दोघींना बोलवायचा. तुमच्यासाठी नारळी भात आणलाय. तू स्वतः केलायस? हो. ओ अरे वा, बरं झालं तू आलीस. आता आलीच आहेस तर मग राजवर्धनला राखी सुद्धा बांधून घे नाही का. नाही म्हणजे तुम्हीच म्हणालात ना की तुमच्यात तसं काही नाहीये. मग राखी बांधायला काय हरकत आहे नाही का. पण म्हणून राखी बांधलीच पाहिजे असंही काही नाहीये ना. या म्हणजे काही आहे की काय. हे बघा ना ते. राज, जाऊ दे ना, उगी सणाच्या दिवशी वाद नको. हो, लोक बोलतात ना, म्हणून म्हटलं जर कावेरीने राजवर्धनला राखी बांधली तर तो फोटो काढून आपण सोशल मीडियावरती जर पोस्ट केला
तर लोकांची तोंडच बंद होतील नाही का? मग आम्ही सांगायला मोकळे. की कावेरी आणि राजवर्धन मानलेली भाऊ बहीण आहेत. नाही काय आहे, लोक आम्हाला प्रश्न विचारतात ना, प्रश्न विचारून विचारून अगदी भंडावून सोडतात. त्यांना सांगता येईलच ना. आणि मग काय सतत लोक काही ना काही ते विचारतात, इतकं इन्सल्टिंग फील होतं यु नो. लोक म्हणतात की अशा घरात कशाला दिली तुमची मुलगी वगैरे वगैरे. नाही एवढं असेल तर घेऊन जा तुमची मुलगी. काय? एक मिनिट राजवर्धन, ही काय बोलायची पद्धत आहे? मुलीला घेऊन जा म्हणजे? त्याच्यासाठी नाही लग्न करून दिलं तिला. आणि कसं आहे ना राजवर्धन, तुमच्यासारखं लपून छपून लिव्ह इन मध्ये राहण्याचे सोस नाही केलेत आमच्या मुलीने. चार चौघात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न झालंय तिचं. आणि काय ग बच्चा, हे सगळं ऐकवायला बोलवलंस मला इथे? बस बस झालं. तुम्हाला असं वाटत असेल ना की आमच्या नात्याला एखादं लेबल द्यावं? जेव्हा आम्हाला तसं वाटेल तेव्हा आम्ही ते देऊ, तुम्ही नाही ठरवायचं. मुळात एखाद्या नात्याला वेळ द्यायचा असतो. ते नातं फुलल्यानंतर त्या नात्याला नाव द्यायचं असतं. आणि माझ्या लाईफ विषयी बोलण्याचा अधिकार मी कोणालाच दिला नाहीये. त्यामुळे यापुढे बोलताना सांभाळून बोलायचं, नाहीतर महागात पडेल तुम्हाला. एक मिनिट. माझी मम्मा चुकीची असेल बरोबर असेल मला माहित नाही, पण माझ्या मम्माशी अशा आवाजात बोललेलं मला आवडणार नाही, कळलं? तुझी आई चुकीचं बोलतेय की बरोबर हा मुद्दाच नाहीये. ती असलं काहीतरी बोलतेच का? आणि कुठल्या अधिकाराने बोलते हा मुद्दा आहे. अहो बोलणारच ना. एकतर तुम्ही राखी बांधून घ्यायला नकार देताय, त्यात सर्व जगाने तुमच्या नात्यावरती बोट ठेवलं म्हटल्यावर तुम्ही इथे राहायला आलात. याचा अर्थ काय? मूर्ख माणसाला पण कळेल की नक्कीच तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर तुमच्या आणि बोलणाऱ्यांच्या नाकावर टिचून मी पुन्हा त्या घरात राहीन, आणि तेही वैदेही आणि कावेरी सोबत. मी आत्ता हे घर सोडायला तयार आहे. राज, तू काय बोलतोस? ह्या काहीतरी बोलतायत, पण तू का टोकाचा निर्णय घेतोयस? आई प्लीज प्लीज मला थांबवू नकोस. आज जर मी इथून नाही गेलो ना तर बोलणाऱ्यांची तोंड बरोबर आणि आमचं नातं चुकीचं असा त्याचा अर्थ होतो. आणि ज्यांना माझ्या नात्यांची किंमत नाहीये अशा लोकांची तोंड बघत या घरात मी नाही राहू शकत. राज, पण तू माझा विचार कर ना कधीतरी. तू काळजी करू नकोस. या 4 दिवसात मला एवढा तरी कळलंय, आपल्या नात्यात जो दुरावा येतो तो या बाहेरच्या लोकांमुळे येतो. आणि मी इथून गेल्याने आपलं नातं तुटणार नाहीये. आणि राहिला प्रश्न मी घर सोडून जाण्याचा, तर तसाही मी जाणारच होतो. मी माझा बिझनेस सुरू केला आणि तो मला सक्सेसफुली रन करून दाखवायचा. आणि या लोकांनाही कळू दे की राजवर्धन मोहिते काय चीज आहे.
राजवर्धन मोहिते हा तू कमावलेला आयतं घेऊन जगणारा नाहीये ह्या लोकांसारखा. राज, आणि ज्या दिवशी तुला यांचं खरं रूप कळेल ना, त्या दिवशी राजवर्धन मोहिते या घरात स्वतःहून परत ये. पण राज तू राज, अरे ऐक पण. राज माझा राज राज, अरे राज कुठं चाललायस तू राज?